सुहास, तुला माहितीये, लहानपणी माझी आई मला परीकथेतल्या राजकुमाराची गोष्ट सांगायची. एका राजकुमाराची. एक राजकुमार फक्त माझ्यासाठी 7 समुद्रापलीकडून एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून येईल, मला सुखात ठेवण्यासाठी, माझ्याबरोबर सुखाचा संसार थाटण्यासाठी. तेव्हा संसार म्हणजे काय हेही कळत नव्हतं आणि लग्न म्हणजे काय तेही समजत नव्हतं. पण तरी सुद्धा मला ही गोष्ट खूप आवडायची. पण तरी सुद्धा तो फक्त माझ्यासाठी येणार, मला सुखात ठेवण्यासाठी. ही कल्पना ऐकूनच मला खूप बरं वाटायचं. पण जशी मी मोठी झाले तसं मला कळलं की ही फक्त एक भाकड कथा होती. सगळं खोटं होतं. पण सुहास, खरं सांगू, आज मला कळतंय की ही भाकड कथा नव्हती. माझा राजकुमार खरंच 7 समुद्रापलीकडून फक्त माझ्यासाठी आला, फक्त मला सुखात ठेवण्यासाठी. आता त्याचं आणि माझं सुखदुःख जोडलं गेलंय. मी हसले ना की त्याला बरं वाटतं आणि मी रडले तर त्याच्याही डोळ्यात पाणी येतं. सो ट्रू. प्रिया, आता कोणाला कडमडायला? कडमडायला नाहीतर काय, जाऊ दे. ए प्लीज तू बस, मी बघते. प्लीज. जा सुहास. मला माहितीये कोणाला येते. त्याला पाहिल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचे रंग कसे बदलतील ते पाहायचंय मला. जातेस ना ग? हो. मंजुषाताई, आपल्या लोकांची किती सवय होते ना आपल्याला. बघा ना, प्रियाला सासरी जाऊन फक्त 1 दिवस झाला, पण एवढ्यातच घर रिकामा रिकामा वाटायला लागलाय. हो, खरंय तुमचं. अगदी सुरुवातीपासून प्रियाच माझी पाठराखीण होती. मला मन मोकळं करायला, बोलायला एक प्रियाच तर होती. तिने खूप समजून घेतलं मला, प्रत्येक वेळी माझी बाजू घेतली. मंजिरी वहिनी, खरंच खूप हळव्या आहात तुम्ही. मंजिरी वहिनी, प्रिया आता एका चांगल्या घरात गेली. तिचा स्वतःचा संसार सुरू होणार आहे सुहासरावांबरोबर, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. हो, आणि असंही पुणे कोल्हापूर कितीच अंतर आहे. ते खरंच आहे म्हणा. बरं वहिनी, जेवणाची सगळी तयारी झाली आहे. मी मावशी, आत्या, प्रिया आणि नेत्राला बोलवून आणली. मंजुषाताई, मावशी, आत्या आणि कोण? प्रिया, विसरलीस बघा. तेच तर मी म्हणते, यालाच म्हणतात सवय. आपल्या माणसांची सवय होते ना ती अशी. वेळेवर आलोय. हो, या ना, बसा जेवायला. नाही नको, मी आत्ताच एक लंच मीटिंग आटपून आलोय. माझं इथे काम होतं म्हणून मला यावं लागलं. भाऊजी, कसलं काम? मंजुषाकडे काम आहे. माझ्याकडे? होय मंजुषा, आता मी जे सांगतो ना ते नीट लक्ष देऊन ऐक. काय झालं? उद्या दादाच्या केसची तारीख पडली आहे. तुला माझ्यासोबत कोर्टात यावं लागेल. मंजुषा, घाबरू नकोस. दादा उद्या पोलिसांच्या गराड्यात असेल.
तो तुला तिथे काही करू शकणार नाही. तुला फक्त कोर्टात उभं राहून खरं काय तेवढंच सांगायचंय. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी माझी. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? ये ना. सुहास बघ आपल्याकडे कोण आलाय. प्रिया जरा आज जातेस का? अरे पण सत्यजित, थांब थांब प्रिया, मला तुम्हा दोघांशी बोलायचंय. थांब तू इथेच. माझ्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी माझ्या मीच ठरवत असतो भाऊजी. प्रिया अजून तू उभीच आहेस, आतमध्ये गेली नाहीस. बसा, बोला. तुम्ही काहीतरी बोलायला आलात, पण फोन करून आला असतात तरीही चाललं असतं. म्हणजे मी तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मी तुमची अपॉइंटमेंट घेऊनच येतो भाऊजी. माझं येणं महत्वाचं होतं सुहास. ऑफकोर्स. पण दुसऱ्याच्या घरी जाताना, आणि तो दुसरा जेव्हा त्याचं नुकतंच लग्न झालं असेल तेव्हा त्याच्या घरी जाताना त्याला फोन करून न जाणं हे जरा इल मॅनर्ड नाही का? काल रात्री मी तुला फोन केला होता. एक्झॅक्टली. माझ्याच लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही मलाच फोन का केला होता त्याचं कारणच कळलं नाही मला. कारण तुझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्या बायकोनं मला फोन केला होता की तू तिला मारझोड करून निघून गेलास. तुम्हाला प्रियाने फोन केला होता? आणखीन किती बायका आहेत तुझ्या? एक मिनिट. प्रिया, प्रिया. काय सुहास? तू काल रात्री भाऊजींना फोन केला होतास? सुहास, ऍक्च्युली तू तिची साक्ष का घेतोय सुहास? मी खोटं बोलतोय असं वाटतंय का तुला? मी माझ्या बायकोला प्रश्न विचारलाय. हा बोल. सुहास, आय एम सॉरी. म्हणजे खरं तर मी इट्स ओके, इट्स ओके प्रिया. चुका सगळ्यांकडनंच होतात. आता माझ्याकडनं काल रात्री नाही का चूक झाली? मग स्वतःला शहाणं म्हणवणाऱ्या अनेक माणसांकडून अनेक मोठमोठ्या चुका होतात. त्याची जाणीव सुद्धा नसते त्यांना. पण इथून पुढे असं करत जाऊ नकोस. हा, आपल्या दोघांमधल्या गोष्टी आपल्या घरातच राहायला हव्यात, नाही का? झाला प्रॉब्लेम सॉल्व. आणखीन काही बोलायचंय का तुम्हाला? नसेलच. पण भाऊजी, जाण्या अगोदर माझ्या बायकोच्या हातचा चहा पिऊन जा. मस्त चहा बनवते ती. जा प्रिया, भाऊजींसाठी चहा घेऊन ये. आणते लगेच. सुहास, तू माझ्याशी असं का बोलतोयस, असा का वागतोयस मला कळत नाही. किती भोळे आहात तुम्ही भाऊजी. आणि जाऊ दे ना, ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात त्याचा फार विचार करायचा नाही. तरीही ताजं उदाहरण द्यायचं झालं तर आमचं लग्न थाटामाटात करण्याचा घाट घातलात तुम्ही, आणि आमच्या लग्नाला तुम्हीच आला नाहीत. का आला नाहीत त्याचं कारण मला अद्याप कळलेलं नाही. पण मी काही मनामध्ये राग धरून बसलोय का? नाही की नाही? मी तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही कारण मी फोन करून सांगितलं सुहास. हो ना, रात्री जवळजवळ शेवटच्या पंक्तीला सांगितलं. हे बघ, परिस्थितीच तशी होती. पण तुला या गोष्टीचा राग येणं स्वाभाविक आहे. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. जाऊ दे ना, जाऊ द्या हो. राग द्वेष मनामध्ये ठेवून काय करणार ना आपण?
जाऊ दे. प्रिया, अगं जा, भाऊजींसाठी चहा घेऊन येतेस ना तू? भाऊजींना जायची घाई असेल. नाही, गरज नाही. बाय. अहो मंजुषा ताई, भाजी करपली सगळी. मी सॉरी बहिणी. अहो नाही, ठीक आहे. मंजुषा ताई, अहो काय झालंय? टेन्शन आलंय का तुम्हाला? वहिनी, उद्या मला कोर्टात साक्ष द्यायची. तो सैतानही तिथे असणार आहे. त्याच्या समोर मी कशी साक्ष देऊ म्हणजे? वहिनी, माझा धीरच होणार नाही हो. मंजुषा ताई, कशाची भीती आहे तुम्हाला? मंजिरी वहिनी, तुम्हाला माहित नाहीये का? माहिती आहे मला, पण तीच भीती आम्हाला घालवायची आहे तुमच्या मनातून. मंजुषा ताई, बस खूप झालं आता, खरंच खूप झालं. अजून किती दिवस असं घाबरत पुढंच जगणार आहात तुम्ही? आणि आपल्या माणसांमध्ये कशाची आली आहे भीती? घाबरू नका तुम्ही. तो खूनी आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे, फक्त एवढाच विचार करा. बाकी कसलीही काळजी करू नका. भाजी करपली आहे का? वास येतोय मला बाहेरपर्यंत. माझी सॉरी, माझ्यामुळे ऍक्च्युली. मंजुषा, अगं मी रागवली नाहीये, फक्त वास आला म्हणून बघायला आले. आई, त्यांना जरा टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? म्हणजे उद्या कोर्टात साक्ष आहे ना त्यांची, म्हणून. मंजुषा, एक सांगू, अजिबात घाबरायचं नाही. आई अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. निर्भीडपणे साक्ष दे आणि ये. मी आहे माझ्या रूम मध्ये. आई, अहो यांचा फोन आला होता आत्ताच. पुण्याहून निघालेत ते, तासात दीड तासात पोचतील म्हणाले. मग ते आल्यावरच ताटं घेईन म्हणते. चालेल ना? तो पुण्याला गेला होता हे आत्ताच कळतंय मला. तुझा नवरा कुठे जातो, काय करतो याचा विचार करणं सोडून दिले मी आता. काय नसता मनस्ताप करून घेण्यापेक्षा दुर्लक्ष केलेलं बरं. मग ह्या पुढे मला त्याच्याबद्दल काहीही सांगायची तसदी घेऊ नको. म्हणजे मी आलेच. अहो नक्की काय झालंय? कुठे काय? काही नाही. आई, मी कशाबद्दल बोलते ना हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. एवढं काय झालंय की तुम्ही यांच्यावर चिडलात? ज्या माणसाला स्वतःच्या जबाबदाऱ्यांपेक्षा स्वतःच्या छंदीपणा महत्वाचा वाटतो ना, त्याच्याविषयी मला काहीच बोलायची इच्छा नाहीये. म्हणजे त्याचा बाप तसाच होता आणि हा सुद्धा त्याचीच वाट तुडवतोय. त्याच्यावर चिडायची पण इच्छा नाहीये माझी. कसं आहे ना, ज्या माणसावर आपला हक्क असतो त्याच्यावर माणूस रागवतो ना. त्याच्या भल्यासाठी काहीतरी बोलतो, त्यालाच काहीतरी अर्थ आहे, नाही तर काय? आई तुम्ही काय बोलताय? मला खरंच काहीच कळत नाही. असं काय झालंय? अशी कोणती जबाबदारी त्यांनी नीट नाही पार पाडली म्हणून तुम्ही एवढ्या रागावलात त्यांच्यावर? हा, आता प्रियाच्या लग्नात ते दिवसभर नव्हते माहितीये मला. त्यावरून जर तुम्ही त्यांना बोलत असाल तर त्या दिवशी त्यांना पुण्याला पोलीस स्टेशनला जावं लागलं. त्यांचं नाईलाज होतं आणि हे मी सांगितलंय तुम्हाला. तुम्हाला लक्षात नसेल कदाचित.
हे विसरणे इतकं माझं वय नाही झालेलं मंजिरी अजून. आणि जर तो त्याचा नाईलाज असेल ना तर हा माझा नाईलाज. आई हे सगळं काय चाललंय ना मला खरंच कळत नाही. पण ना माझी एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. प्लीज तुम्ही त्यांच्याशी असं तोडून वागू नका. तुम्हालाही खूप चांगलं माहितीये या जगातली कुठलीही गोष्ट ते सहन करू शकतात. पण तुम्ही जर त्यांच्याशी तोडून वागलात नाही तर ते अगदी लहान मुलासारखे वागतात. कावरे बावरे होतात. प्लीज प्लीज आई. ह्या सगळ्या बोलायच्या आणि सांगायच्या गोष्टी आहेत मंजिरी. खरंच जर मी त्याच्यासाठी एवढी महत्वाची असते ना तर त्या आई आई काय झालंय? तुम्ही काहीतरी लपवताय ना माझ्यापासून? काही गोष्टी अशा असतात मंजिरी, आपण नाही सांगू शकत समोरच्याला. आणि तसंही तुझ्या आणि सत्यजित मध्ये झालेल्या प्रत्येक भांडणाचा हिशोब मी तुम्हाला विचारायला येते का? नाही ना. मग तीच मोकळीक तुम्हाला द्यावीच अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आई मला वाटतं तुला कळलेलं आहे मला काय म्हणायचं ते. आई पण तुम्ही मित्राला सांग मला जेवायचं नाहीये, फक्त एक ग्लासभर दूध आणून दे प्यायला. आणि तू जा तुझ्या खोलीत. शुभ्रा एकटी. हॅलो बोला प्रिया मॅडम. कशी काय आठवण आली आमची? आठवण यायला मी तुला विसरलेच कधी होते मंजिरी. तसं नाही ग. पण सध्या सुहास बरोबर वेगळ्याच जगात वावरत असशील ना तू. आमची आठवण काय येईल बाबा तुला? नवी नाती जोडली म्हणून कोणी जुनी नाती विसरतं का? ती जन्मभरासाठी असतात. नव्या नात्यांसारखीच. मी तुला फोन अशासाठी केला होता की तू ते पेनड्राईव्ह चेक केलंस का? प्रिया आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. अंजली म्हणजे तू अजूनही ते पाहिलं नाहीयेस? अगं तू अशी का करतेस? अगं घरात कामाची इतकी गडबड आहे ना माझ्या खरंच नाही राहत लक्षात. पण पण मी आठवणीने बघीन. प्रॉमिस. मी आता नाही विसरणार. मंजिरी प्लीज ते पेनड्राईव्ह. आणि बघ बरं झालं मला आठवलं. तुझ्या लक्षात आहे ना हरतालिकेच्या उपवासाचं? हो ठेवणार आहे मी उपास. पण मंजिरी तू या सगळ्या गडबडीत पेनड्राईव्ह चेक करायचं विसरू नकोस. अगं त्यात काहीतरी महत्वाचं असेल. अजिबात नाही. लक्षात आहे माझ्या. तू नको काळजी करूस. बघेन मी. मंजिरी हे बघ कारण प्रिया मी नंतर करू फोन. हे आलेत ना? हा ओके बाय. जागा शो ना काय केलं दिवसभर? मस्ती केली? झालं काम? तुम्ही पुण्याला गेला होतात ना ते काम झालं? झालं. द्या इकडे. तुमच्यात आणि आईंमध्ये काय बी नसलंय? तुम्ही दोघेही बोलत नाही आहात एकमेकाशी? नाही माझा तसा काहीच प्रॉब्लेम नाही. पण तू हा प्रश्न आईला विचारलास का? हो मी आईंना विचारलं पण त्यांनी काही नीट सांगितलंच नाही मला. म्हणून मग मी तुम्हाला. मग कदाचित ते इतकं महत्वाचं नसेल मंजिरी. अहो पण तुमचा अस्वस्थपणा कळतोय ना मला. त्याचं काय? मी अस्वस्थ असण्याची बाकी बरीच कारण आहेत.
एवढं प्लॅनिंग करून लग्नाच्या बरोबर आदल्या दिवशी तिच्या हातात तो पेनड्राईव्ह पोचेल अशी व्यवस्था केली होती. सगळं सेट होत. इथे तिने तो पेनड्राईव्ह पाहिला असता आणि तिथे माझं लग्न मोडलं असतं. एव्हा ना मी सत्यजितच्या आयुष्यात परत आले असते कायमसाठी. पण त्या मूर्ख मंजिरीने माती खाल्ली आणि सगळा प्लॅन संपवला.